याच्यानंतर होणारा सामना लक्षात घ्या दोन्ही संघांनी. यानंतर होणारा सामना असेल त्याच्यानंतर अनेक दुसरा सामना होईल तो गोदावरी वर्सेस. याच्यानंतरचा दुसरा सामना या मॅचच्या नंतरचा दुसरा सामना, पहिला नाही दुसरा. ओके ओके, हे सामने नंतर सांगितले जाईल. चला मॅचकडे लक्ष देऊया. माहुल एम ए जिंकून यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. पाहूया ते काय करतात ते. आई एकविरा संघाला नम्र विनंती आहे, दोन मॅचच्या नंतर पुन्हा तुमची मॅच आहे याची नोंद घ्यावी. आई एकविरा माऊली रॉयल कारभार यांनी आपली दोन मॅचच्या नंतर मॅच होईल याची नोंद घ्यावी. आता मॅचकडे लक्ष देऊया आपण. पहिलं षटक घेऊन येत आहे सुरेश बाबू आणि स्ट्राईकला आहे विठ्ठल. बाबू हा मंगलमूर्तीचा प्लेयर आहे आणि विठ्ठल हा अष्टविनायकचा. पाहूया राईट आमोर चांगलाच ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. एक धावेवर समाधान मानावं लागेल विठ्ठल यांना. एक धावेवर वैयक्तिक खातं खोललं आणि संघाचं सुद्धा खातं खोललेलं आहे. एक धाव शिव रिद्धी. शिव रिद्देश. पुन्हा एकदा सुरेश राईट आमोर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. अपील केलेली पण ती पंचांनी उचलून लावलेली नाही. निर्धाव चेंडू. शेखर यांना का रिव्हर्स मारता आला नाही. निर्धाव चेंडू. दोन चेंडूच्या अखेर संघाची धावसंख्या एक धाव बिनबाद एक. पुन्हा एकदा सुरेश राटामोर चांगला स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला. पाहूया काय होतात. सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिला चौकार मारलेला आहे. या 4 धावेवर संघाची धावसंख्या बिनबाद 5. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला. पाहूया झेल घेतात की नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धाव. 2 धावा पूर्ण. या 2 धावेवर संघाची धावसंख्या बिनबाद 7. शिवरिद्देश आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपला मारण्याचा प्रयत्न त्यांनी असमर्थ राहिला. स्टंपच्या विकेटवरनं तो बॉल गेला. निर्धाव चेंडू. शेखर यांच्या बॅटमध्ये बॉल येत नाही. या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया काय करतात ते. चांगलाच मारलेला आहे ऑफसाईडला. एकच धावे समाधान मानलं. एक धावेवर शिव रिद्देश वॉरियर्स याची धावसंख्या झालेली आहे. एक षटका अखेर बिनबाद 8. आजचा हा दुसरा सामना माहुल प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं. पर्व पहिलं
कडक टेन्शन मध्ये आहे. सगळ्यांची ओळख करतोय कडक आज. चला वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे. कल्पेश वैती. मोठं नाव कल्पेश वैती. खेळ शेखर रॅडामोर. उंचावरनं मारलेला पाहूया झेल घेतात की नाही. आणि चांगला झेल घेतलेला आहे. आकाश माऊलकर यांनी चांगला झेल घेतलेला आहे. डीजे टायमिंगवर परफेक्ट लावतो. धन्यवाद त्याचे. पहिला मोहरा बाद शिव रिद्देश वॉरियरचा. आणि आता आलेला एक कर्णधार अमित कोळी. आणि त्याला माहुलचा बाहुबली असं म्हटलं जातं. पाहूया काय करतात ते. कल्पेश दुसरा चेंडू खेळतील. शेखर विठ्ठल माफ करा विठ्ठल म्हणजे विठ्ठू. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. आणि हा चौकार. कल्पेश यांचा पुढचा चेंडू खेळतील विठ्ठल. चांगलाच अगोदरच्या चेंडूमध्ये पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली आहे 12. करण कोळी यांनी जर झेल घेतला तर मंगेश माऊलकर कडनं 100 रुपयाचं बक्षीस. नंतर रॅडामोर कल्पेश वैती कट करण्याचा प्रयत्न असफल. विटू यांच्या पट्ट्यात रेंजमध्ये येत नाही. निर्धाव चेंडू जातो. चेंडू स्थिर. धावसंख्या 4 चेंडू अखेर. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 12. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. लेग साईडला मारलेला पाहूया त्याच्यावर किती धावा भेटतात. चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान. एक धाव्यावर संघाची धावसंख्या. एक गडी बाद 13. आणि दुसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू घेऊन येईल कल्पेश. सर्कलच्या बाहेर फक्त 2च प्लेयर असतात. अमित स्ट्राइक गेल. अमित बॉलर आहे कल्पेश. रिव्हर्स मारलेला आहे पाहूया. चांगला कडक शॉट. धावसंख्या 2 षटका अखेर. एक गडी बाद 17. शिव रिद्धिश रिद्धी वॉरियर्स. रिद्धिश वॉरियर्स. शिव रिद्धिश वॉरियर्स. शिव रिद्धिश वॉरियर्सचे संघ मालक आहे किशोर कोळी व रमेश कोळी. तसेच माहुल
आम्ही एंगेजचे संघ मालक आहे विश्वनाथ कोळी वैतीस, माफ करा. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येत आहे मनीष माऊलकर. काय माफ करा, डावखुरा गोलंदाज होता. राईट आर्म राऊंड द विकेट. एकच धाव विटू यांना घेता आली. या एक धावावर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18. खुशखबर आहे अमित कोळी यांना. लगातार 3 षटकार खेचल्यावर तुम्हाला निलेश वैतीकडनं 5,000 रुपये बक्षीस. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू गच्चाल क्षेत्ररक्षण धावचित होण्याचा प्रयत्न होता. विटू हा वाचला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मनीष लेफ्ट हँड राऊंड विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स मारलेला अमित यांनी, पण तिथे क्षेत्ररक्षण असल्यामुळे एकच धाव समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. या एक धावावर संघाची धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगतीपथावर. पाहूया तिसऱ्या षटकात काय होतं ते, कारण या विकेटवर तुम्ही 70-80 या 100 पर्यंत नेणे जरुरी आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेट. विठ्ठल स्टेप आउट येऊन मारण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. 1 गडी बाद 19. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला, ऑफ स्टंपच्या बाहेर. निर्धाव चेंडू. विटू यांना काय मारता येत नाही, त्यांच्या पट्ट्यात येत नाही. या चेंडू बरोबर तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या फक्त 19च आहे. 1 गडी बाद. शिव रिद्देश वॉरियर्स यांची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू. तिसऱ्या षटका अखेर 19 धावसंख्या झाले 1 गडी. 200 रुपये मंगेश माहुलकर कडनं प्रत्येक षटकारास. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आहे कल्पेश वैती. अमित लेग साईडला तटवलेला पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव होती, तिथं 2 धावा केल्यात अमित यांनी. या 2 धावांवर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21. राईट अमोर कल्पेश वैती. पुन्हा अमित. बॅट्समन आहे अमित. पाहूया काय करतात ते. चांगला चेंडू होता लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमचे आढाव सर. वाईट चेंडू. धन्यवाद सर. या सामन्याचे पंच आहेत आढाव सर आणि हेमंत कोळी. आणि दोन पंच आहेत ते नंतर येतील, करुणा कोटीन आणि कुंदन. पुढचा चेंडू कल्पेश यांचा. चांगला मारलेला लेग साईडला. पाहूया झेल घेतात की नाही. नाही. चौकार. धन्यवाद. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1 गडी बाद 26. चौथं षटक चे 5 चेंडू झाले. शेवट 3 चेंडू झालेले आहेत.
तीन तीन चेंडू, एक वाईट आहे. आमचे पंच आडाव सर आहेत, काही चुकी करू शकत नाही. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आम्ही त्यांचा पुन्हा एकदा असफल. निर्धाव चेंडू, चौथ्या षटकातले दोन चेंडू शिल्लक. कल्पेश वैद्य यांचे धावसंख्या 26, एक गडी बाद. कल्पेश अमित यांना उंचावरनं मारलेला आहे आणि हा षटकार. डीजे लगेच बंद कर. कल्पेश वर्सेस अमित. पुन्हा एकदा ऑफ साईडला स्टेट ड्राईव्ह मारलेला पाहूया आणि हा चौकार. चार षटका अखेर धावसंख्या झालेली आहे, एक गडी बाद. 36. अमित कोहली वैयक्तिक 7 चेंडूवर 21 धावा केलेल्या आहेत, 3 चौके आणि एक सिक्सर मारलेला आहे. यानंतर होणारा सामना साई सिद्धी चॅलेंजर्स वर्सेस एम डी स्पोर्ट्स. लक्षात ठेवा, याच्यानंतर होणारा सामना. हा मॅच झाल्याच्या नंतर दोन्ही संघाचे कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी येणे. वैयक्तिक नरेश रायडामोर. फुलटॉस चेंडू पाहूया. एकच धावे समाधान मानावं लागेल. या एक धावर संघाची धावसंख्या 37. झालेले आहेत, 4 षटका अखेर. नरेश रॅडामोर खेळतील अमित. माहुल प्रीमियर लीग 2021. नरेश उंचावरनं मारलेला पाहूया एक साईडला. पंचांचा षटकार. अभिनंदन. शिवरिद्देश वॉरियर्स यांची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 43. पाचव्या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत नरेश यांच्या षटकातले आणि आता आम्ही त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले. दीपक माहुलकर.
नरेश यांचा पुढचा चेंडू खेळतील दीपक. आम्ही त्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. उलटा चेंडू पाहूया आणि आज झेल घेण्याच्या नादात चौकार. खेळण्याच्या प्रयत्नात फसला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 2 गडी बाद. 47. पाटील जरा पाणी बघ ना. पाटील पाणी बघ ना आम्हाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 षटका अखेर. 5 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 47. चालू असलेला सामना शिव रिद्देश वॉरियर्स वर्सेस माहुल एमेगल्स यांच्यामध्ये चालू आहे. पहिल्या फेरीमध्ये 5 षटका अखेर शिव रिद्देश वॉरियर्सची धावसंख्या झाली 2 गडी बाद. 47. शेवटचं षटक घेऊन येत आहे मनीष माहुलकर आणि फलंदाजीसाठी आहे विठ्ठल कोळी. पाहूया 6 चेंडूमध्ये काय पराक्रम होतोय आपला. 47 झालेले आपल्या संघासाठी. विठ्ठू काय करतोय ते बघूया. मनीष. चांगला चेंडू मनीषांचा. विठ्ठलांना काय समजलं नाही. ब्लॉकमध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 2 गडी बाद. 47. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेट. इंचावरनं मारण्याचा प्रयत्न फसला. झेल बाद. विठ्ठल हा झेल बाद झाला.
2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. तिसरा चेंडू आहे. पाहूया हॅट्रिक घेतात काय. हॅट्रिकचा चेंडू मनीष ब्लॉकहोल मारलेला ऑफसाईडच्या दिशेने. एक धावेवर समाधान मानवलं. हॅट्रिक चुकलेली आहे पण चांगले चेंडू. एक धावेवर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 48. भरत माऊलकर व प्रकाश माऊलकर यांनी व्यासपीठावर येणे. भरत माऊलकर आणि प्रकाश माऊलकर. चला पुढचा चेंडू मनीषांचा लेफ्ट हँड राऊंड विकेट. खेळतील प्रणय वैती. बघूया काय करतात ते. मारलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने. पाहूया एक धावेवर समाधान मानावं. एकच धावेवर समाधान. आणि या लेग बाईज आहे. आढाव साहेब धन्यवाद. नाहीतर नंतर मला बोलणार तुम्ही. लास्ट शेवटचा चेंडू असफल राहिला. बघूया कीपरकडे गेलेला चेंडू. एक धावेवर संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान. डीजे चेक हालो हालो चेक 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 हालो इको हालो हालो चेक हालो. उळियाट मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय शिवरिद्धीश वॉरियर्स विरुद्ध माहुल अॅमिगोज या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये शिवरिद्धीश वॉरियर्स संघाने अर्थातच आपण पाहिलं 50 धावा जमा केल्या आहेत. 51 धावसंख्येचं लक्ष यावेळेला माहुल अॅमिगोज संघासमोर उभं राहिलेलं आपण पाहतोय. अॅमिगोज संघाने या ठिकाणी नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलं जात आहे. 50 झालेल्या आहेत. 51 धावा करायच्या असणार आहेत. माहुल प्रीमियर लीग पहिलं वर्ष 2021 जिथे भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश
11 माहुल कोळीवाडा यांचं खऱ्या अर्थानं एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. खूप एक चांगली मेहनत या ठिकाणी घेतली गेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर अर्थातच चांगले चांगले संघ या ठिकाणी होत आहेत. प्रत्येक दिवशी आटोक्यातले सामने म्हणजे अर्थात प्रत्येक दिवशी 6 सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. प्रत्येक सामना 6 षटकांचा या ठिकाणी खेळवला जातोय. त्यामुळे क्रिकेटचं आयोजन कसं असावं याचं एक इत्तमभूत आणि एक चांगलं उदाहरण मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय पातळीचे अर्थातच पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. करुणाकर कोटी यांचं असू देत, तदनंतर सूर्यकांतजी आढाव असू देत, तदनंतर हेमंत कोळी असू देत आणि तदनंतर कुंदन माहुलकर असू देत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या पंचाची भूमिका सुद्धा पार पाडलेली आपण पाहतोय. GTC लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा थेट रसिक मायबा प्रेक्षकांपर्यंत पोहोचली जाते. या स्पर्धेच्या कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अर्थातच चंदू शेटे सर यांचा आवाज आपण पाहिलात. आज मी आकाश मांजरेकर आपण सर्वांचं पुन्हा एकदा अर्थातच माहुल प्रीमियर लीग 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि एक चांगली भव्य दिव्य स्पर्धा आहे मित्रांनो, जिथे आपण पाहिलं कुठेही गालबोट लागण्यासाठी कारणच दिलं गेलेलं नाही आहे. चांगल्या पद्धतीची मॅनेजमेंट या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आणि आज मुंबई नगरीमध्ये मुंबापुरीमध्ये आज क्रिकेटचा खऱ्या अर्थानं मनमुराद या ठिकाणी आनंद आपण पाहतोय. अर्थात माहुल प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आहे की माहुलची जी एक टीम खऱ्या अर्थानं ग्रामीण पट्ट्यांमध्ये जी क्रिकेटची स्पर्धा खेळतात, मग ती भिवंडीची क्रिकेटची स्पर्धा असू देत किंवा अन्यथा बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा असू देत, जिथे ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज पहिल्या मॅचमध्ये मंगेश वैद्यने जो खेळ करून दाखवला तो खऱ्या अर्थानं कुठेतरी कौतुकास पात्र अशा पद्धतीची इनिंग त्याच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना साई सिद्धी चॅलेंजर्स विरुद्ध MD स्पोर्ट्स. एका बाजूला अर्थातच मंगेश वैदी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत कल्पेश माहुलकर यांचा संघ आपण पाहणार आहोत. त्यामुळे ही जगदोजहत ही लढत सुद्धा पाहणं फार गरजेचं असणार आहे. 36 चेंडू विजयासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या इनिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी जर आपण पाहिले फलंदाजीमध्ये असू देत किंबहुना ते गोलंदाजीमध्ये असू देत, त्याचा आढावा जर आपण घेतला तर आमचे गुणलेखक मित्र आम्हाला कळवतात अर्थातच पहिल्या इनिंगमध्ये अर्थातच सुरेश असू देत, तदनंतर कल्पेश असू देत, या वगळता कोणत्याही फलंदाजाला किंबहुना यांच्या वगळता कोणत्याही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. फलंदाजीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर अमित कोळी यांनी वैयक्तिक 27 धावसंख्येची खेळी केली. तदनंतर शेखर यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली इनिंग झाली आहे. वळीत मैदानाच्या दिशेने जिथे पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अर्थातच विठ्ठल कोळी सज्ज झाले. स्ट्राईक एंडवरती संतोष शिर्के पहिला चेंडू बॅकफुटवरून खेळून काढलाय. पहिला चेंडूचा आढावा घेतला, लाईन आणि लेंथ पद्धतीची आपण पाहिलं तर या ठिकाणी योग्य दिशेने वाटचाल करणारा हा चेंडू होता. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव सहज पद्धतीने पूर्ण केली आहे आणि श्री गणेशा सुद्धा केलेला आपण पाहतोय धावफलकाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज आपण पाहतोय विठ्ठल. नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय करण कोळी यावेळेला सज्ज झालाय. यावेळीचा चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय अंगलटी, कारण टायमिंग झालं नाहीये, बॅटवरती आढावा चेंडू आलाच नाहीये. मला एक कळत नाही, बऱ्याच वेळेला फलंदाज पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेत असताना स्विच हिट पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, मात्र चेंडूचा लाईन आणि लेंथ याचा काहीसा अभ्यास केला गेला नसतो. MCAच्या एका समीकरणानुसार आपण पाहिलं, एक सर्वेक्षणानुसार रिव्हर्स स्वीपचे 10 पैकी 7 फटके हे असफल होत असतात, त्यामुळे 3 फटके यशस्वी होत असतात. हे आपण कुठेतरी एका सर्वेक्षणामध्ये सुद्धा पाहिलं गेलंय. मात्र फलंदाजांना सुद्धा ते फटके कुठेतरी आकर्षित करणारे असतात आणि एक वेगळी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने नेहमीच केला जातोय. एक संत सुरुवात या मॅचची आपण पाहतो जिथे 2 धावा धावफलकावरती लागल्यात. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते. 36 चेंडूंमध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग.
ना भूतो ना भविष्यतही अशा पद्धतीची मॅच आपण पाहिली, ज्याच्यामध्ये अर्थातच MD स्पोर्ट्स संघाने एकतर्फी विजय मिळवला आणि त्या विजयाचा शिल्पकार कोण होता, तर अर्थातच मंगेश वैती याची 70 धावांची खेळी कुठेतरी अजूनही आठवते. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर जरूर आहे, मात्र पंचांनी ते ओळखलं. अर्थात आपण पाहतोय चेंडू पायाचा स्पर्श करत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावरती आपण पाहतोय. चेंडूची लाईन लेंथ आपण पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाने कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न दर्शवला गेला, चुकी झाली आणि तदनंतर मात्र घेतलेली एक धाव फलकावरती बदलाव आणि 3 ही धावसंख्या आपण पाहतोय. राईट एम ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय विठ्ठलचा हा चेंडू फलंदाजाने पाडल स्वीप पद्धतीने स्विच हिट करण्याचा अर्थातच लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं शिवरिद्धीश वॉरियर संघासाठी पहिलं षटक फार महत्त्वाचं होतं आणि त्याने केवळ 4 धावा खर्च केल्यात. विठ्ठलचं हे षटक कॅल्क्युलेटिव्ह षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. टॉससाठी या ठिकाणी मी पुकारतो. एका बाजूला MD स्पोर्ट्स पाहायला मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी साई सिद्धी चॅलेंजर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचं आहे, मंगेश वैती आणि त्याचनंतर कल्पेश माऊळकर. आपण नाणेफेकीसाठी टॉससाठी त्वरित यायचं आहे. अजिबातचा वेळ वाया जाणार नाही याची खबरदारी आपण घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये फार चढाओढ आहे. आज क्रिकेटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, मात्र तरीसुद्धा त्यातून सुद्धा संधी मिळते आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं सुद्धा करता आलं पाहिजे. हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो युवा खेळाडूंची मांदियाळी आहे. युवा खेळाडूंनी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्या युवा खेळाडूंना जर चांगलं डायरेक्शन मिळालं तर खऱ्या अर्थाने एक चांगले खेळाडूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच स्वर्गीय रमाकांतजी आचरेकर साहेब यांना अर्थातच सचिन तेंडुलकर सारखा एक हिरा सापडला नसता तर कुठेतरी भारतरत्न आणि किंबहुना भारताला एक चांगला क्रिकेटपटू मिळाला नसता. त्यामुळे डायरेक्शन देणारा माणूस सुद्धा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा मानला जातो. यावेळीचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पकडला जातोय. पंचांनी हवेत कवायत पद्धतीने हात समांतर फैलावत चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे, सुवैर असल्याची घोषणा केली आहे आणि अतिरिक्त स्वरूपातील आणखीन एक धाव फलकावरती बहाल आणि 5 ही धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजीची आगळी वेगळी शैली, बॅटची लिडिंग एज, चेंडू लॉंगस्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल जरूर करेल. एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जर GTCच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहत असाल तर चेंडू टाकण्याची क्रिया आपण जर लक्षात घेतली, चेंडू टाकण्याची ॲक्शन जर आपण पाहिली तर कुठेतरी पाकिस्तानचा एक डावखुला गोलंदाज सोहेल तन्वीर याची आठवण येईल. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती दीपक माहुलकर उजव्या हाताने गोलंदाजी करतायत, मात्र गोलंदाजीची शैली त्याच पद्धतीची आहे असं काहीसं भासताना आपण पाहतोय. वळी आहेत मैदानावरती. उजवा हात आपण पाहतोय अगदी कानाच्या बाजूने योग्य दिशेने 90 डिग्रीमध्ये जातोय. यावेळीचा चेंडू फटका लॉफ्टेड आहे, मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून घेतलेली ही दुसरी धाव आणि धावफलकावरती बदलाव. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. मैदानावरती आपण पाहतो षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. दीपक माहुलकर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. फटका चांगला आहे, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जरूर पाहायला मिळेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओळीयत मैदानावरती जिथे अर्थात आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रगतीपथावर असताना दीपक माहुलकर याची गोलंदाजी मैदानावरती रंग दाखवते. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती. पहिला चेंडू वाईड पडला, तो वगळता एकही वाईट चुकी घडलेली नाही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पृथक्करण आतापर्यंत शिवरिद्धीश वॉरियर संघाकडून आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती अर्थातच कल्पेश या ठिकाणी आपण पाहतोय. कल्पेश वैती संघाचा कर्णधार यावेळेला मैदानावरती आपण पाहणार आहोत.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय दीपक यावेळेला सज्ज. दीपकची गोलंदाजी फार साधी सोप्या पद्धतीची आहे. यावेळीचा चेंडू फुलर लेन पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा हा निर्णय चुकला गेलाय. चेंडू सोडला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. आणि ज्या वेळेला फलंदाज कुठेतरी शफल होऊन खेळतात, आपली विकेट सोडून खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर गेल्यानंतर फलंदाज अपेक्षा करत असतात तो म्हणजे वाईड मिळावा. आणि त्यासाठीच का होईना पंचांकडे तिसऱ्या नजरेने तिरक्या नजरेने पाहिलं जातं. लाईन आणि लेंथ पासून भरकटलेली गोलंदाजी ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचाने चेंडूला वाईड घोषित केलं. अतिरिक्त स्वरूपातील आणखीन एक धाव धावफलकावरती संथ गतीने धावफलक कासवाच्या चालीने का होईना मात्र पुढे जातोय. 9 ही धावसंख्या, जिथे 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. काहीतरी बिघडलंय, कुठेतरी समीकरण बदललंय. दीपक माहुलकर जिथे आधीच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, तदनंतरचा चेंडू डॉट टाकला आणि आता मात्र लाईन आणि लेंथ पासून भरकटलेली गोलंदाजी. त्यामागचं कारण काय? कुठेतरी संघ कर्णधार, संघ व्यवस्थापकांनी कान मंत्र देणं गरजेचं, मोटिवेशन करणं गरजेचं. आजकालच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा मोटिवेशन फार महत्वाचं मानलं जातं. चेंज ऑफ पीस पद्धतीचा चेंडू स्विच हिट पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू मात्र जाणार आहे अर्थातच गली क्षेत्रामध्ये, जिथे मिळणार आहेत संपूर्णपणे 4 धावा. चांगला अप्रतिम फटका या ठिकाणी आपण पाहतोय. स्विच हिट पद्धतीने या ठिकाणी करण कोळीच्या बॅटमधून आलेला हा फटका. या ठिकाणी आपण आधुनिक फटके खेळू शकतो याची घोषणा केली जाते. याआधी सुद्धा प्रयत्न केला गेला होता, तो प्रयत्न फसला होता. यावेळीचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय आणि तदनंतर मात्र कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज गोलंदाज दीपक माहुलकर. यावेळीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पकडला गेला. फलंदाजाने काय केलं? ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर गेला. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्यासाठी पॅडल स्वीप केलं, मात्र चेंडूचा आढावा घेतला. चेंडू समजला ऑफस्टंप मिस करणारा आहे आणि तदनंतर मात्र चेंडूला सोडला गेलाय. आजकालच्या आधुनिक क्रिकेटचे नियम कुठेतरी अशा पद्धतीच्या वाईड्सना कुठेतरी चर्चेचे विषय जरूर पाहायला मिळाले, कारण बऱ्याच वेळेला नियम बदलत असतात आणि बदलणारे नियम कुठेतरी गोलंदाजांसाठी आणि किंबहुना फलंदाजांसाठी सुद्धा कधीतरी कर्दनकाळ सुद्धा ठरलेले असतात. सौरभ गांगुलीने रिसेंट एक स्टेटमेंट दिले की पिंक बॉल क्रिकेटला सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अर्थातच आपण पाहिलं तर येलो कलरचा चेंडू वापरला जातो. टेस्ट क्रिकेटमध्ये लाल रंगाचा चेंडू वापरला जातो. त्यासोबत आता अर्थातच पिंक कलरचा गुलाबी चेंडू सुद्धा वापरला जाणार आहे. मैदानावरती आपण पाहिला एक धाव सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती या ठिकाणी समाप्तीच्या दिशेने वाटचाल करते आणि 2 षटकांची सांगता. धावफलकावरती 7.50 ची सरासरी आणि 15 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. कॅल्क्युलेशन तितकं मोठं नाही आहे. एक मोठा फटका प्रतिषटक जरी आला आणि सिंगल डबलवरती विश्वास दाखवला तर मात्र चांगला खेळ पाहायला मिळू शकेल. एमडी स्पोर्ट्स संघाचं कर्णधाराला विनंती असेल, आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. ही बाब फार महत्त्वाची लक्षात घ्या मित्रांनो. आपण त्या ठिकाणी पाचारण करा, अजिबात वेळ वाया घालवू नका. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे पुन्हा एकदा आपण लक्ष देऊयात. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कमलाकर या ठिकाणी पाचारण करण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेचा पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र आला अंगलटी.
त्यांना विनंती असणार आहे की आपली प्लेइंग 11 या ठिकाणी आम्हाला द्यायची आहे. साई सिद्धी चॅलेंजर्स आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 या ठिकाणी घेऊन यायची आहे. मैदानावरती आपण पाहतोय कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा खेळ. कारण करण कोळीच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत असं वाटत असतानाच मात्र त्याची विकेट जाणं ही मात्र एक धोक्याची घंटा मैदानावरती जरूर विचारली जाऊ शकेल. साई सिद्धीची गोलंदाजी करतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांमध्ये मात्र 100% योगदान, 100% यश मिळतंय. धावफलकावरती तुर्तास नजर टाकली तर 17 ही धावसंख्या आपण पाहतोय. 17 ऑन अ स्कोर बोर्ड. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळीचा चेंडू मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू मिडॉन मधून लॉंगॉन मध्ये ट्रॅव्हल करतोय. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशन. चेंडू जातोय सीमा रेषा पार. घोटाळा झाला आणि तदनंतर मात्र त्याचा फायदा मात्र फलंदाजांना मिळालाय. फटका तितकासा चांगला नव्हता, मात्र गॅप काढली होती. चेंडूवरती ॲलिगेशन मिळालं होतं. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चुकी केली आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना नक्की झालाय. माऊल आमिगोज संघ यावेळेला मात्र प्रयत्न करणार आहे की या धावांचा पाठलाग चांगल्या दिशेने वाटचाल करू देत. कारण सांघिक धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 21 वरती. कमलाकरवरती प्रहार चढवलाय. यावेळीचा चेंडू तंत्रशुद्ध पद्धतीने डिफेन्स केलाय. चेंडू कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातात. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, एक धाव सहज पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूयात. 22 ही धावसंख्या आपण पाहतोय. साई सिद्धी चॅलेंजर यांना हा शेवटचा पुकार असेल, शेवटचा कॉल असेल. यानंतर केलेला पुकार आपल्याला पेनल्टीचा असेल. याची दखल आपण घेणं फार गरजेचं आहे. दरम्यानचा चेंडू पंचांनी वाईट ठरवलाय आणि परिस्थिती थोडीशी वाईट होणार आहे अर्थातच रिद्धिश वॉरियर संघासाठी. कारण 6 षटकांमध्ये 51 धावा करायच्या आहेत आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आपल्याकडनं जर वाईट पडतील तर परिस्थिती बिकट होईल. यावेळीचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव सहज पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय. गोलंदाजीची शैली थोडीशी विचार करणारी आहे. गोलंदाजीची ॲक्शन थोडीशी चिंतेची बाब या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. 24 ही धावसंख्या धावफलकावरती. 51 धावसंख्येचा पाठलाग. यावेळीचा चेंडू मात्र विकेट्सवरती टाकला जातोय. एक जोरदार या ठिकाणी अपील केलं जातंय. कॅचचं अपील आहे, मात्र हे अपील या ठिकाणी मात्र फेटाळून लावलं जात आहे. नॉट आउटचा इशारा आलाय. पंच विचार विनिमय करतायत आणि डिसिजन घेतात की काय करता येऊ शकेल. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी इशारा दिलाय. थर्ड अंपायरची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. एक्झॅक्टली घडलं काय होतं हे आपण आता मात्र लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत की चेंडूवरती खरं काय घडलं ज्याच्यामुळे थर्ड अंपायरची भूमिका पाहायला मिळेल. एक अपील करण्यात आलं, त्या अपिलामध्ये किती तथ्य आहे याचं पृथक्करण सुद्धा मैदानावरती आपण पाहणार आहोत. कॅचचं अपील करण्यात आलंय. अंपायर्स कॉल जरूर या ठिकाणी असणार आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. यानुसार आपल्याला समजेल की एक्झॅक्टली घडलं काय होतं. चेंडू पहिला जमिनीला स्पर्श लागून गेलाय की चेंडू सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा समाचार घेतला जातोय. ना लाईनवरती कंट्रोल ना लेंथवरती नियंत्रण. हे होतं फलंदाजांना ब्रँडेड दर्जेदार फटका. षटकार.
16 चेंडू आणि 15 धावा. पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 षटकार. यावेळीचा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र प्रयत्न फसला जातोय. एकेरी धावली आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 37 ही धावसंख्या आपण पाहतोय. मनीषच्या बॅटमधून आलेले षटकार खऱ्या अर्थानं उपयुक्त फटकेबाजी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी. फटका चांगला आहे, हवेत आहे आणि सीमा रेषा पार सुद्धा करते. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिशेने मॅच पूर्णपणे ओपन झाली आहे. मिसफील्ड झाली आहे. असं म्हटलं जातं की घर फिरले की घराचे वासेही फिरतात आणि त्याच पद्धतीची कामगिरी सीमारेषा पार. सत्तेचाळीस ही धावसंख्या धावफलकावरती जमा आहे आणि त्यात काही आणखी धावांची भर होणार. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल, ओव्हरथ्रो झालाय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान्य भरतजी माहुलकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते, जिथे एका बाजूला MD स्पोर्ट्स पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धी चॅलेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ आहे. दोन्ही संघांकडे ॲबिलिटी कॅपॅबिलिटी चांगली पाहायला मिळाली. माऊलचे दोन्ही स्टार एकमेकांसोबत भिडणार. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला गेला MD स्पोर्ट्स संघाच्या बाजूने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी जरूर घेतला जातोय. धावफलकावरती नजर टाकूयात. धावफलक आपण पाहतोय 49च्या घरावरती जाऊन पोहोचलो. 51 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. यावेळेला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू, डॉट चेंडू आलाय आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये आपण जर नजर टाकली तर यावेळेला कुठेतरी एकतर्फीपणा पाहायला मिळतो. ही मॅच वन साइड होण्याची दाट शक्यता या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. वळीयेत मैदानावरती मोठा फटका आलाय. चेंडू जाणार आहे काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयावरती शिक्कामोर्तब आणि या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीची फटकेबाजी. व्हेरी वेल.